सप्त सुराने आळवितो हे आई त्रिमुख देवी सप्त सुराने आळवितो हे त्रिमुख देवी या सभा रंगनी रंग भराया यावे तुम्ही या ठाई
मी तुला आता लोकेश्वर रंगाची उत्पत्ती व महत्व सांगणार आहे. फार पूर्वी कालपुष्ट नावाचा दुष्ट राक्षस होता. त्याचा जन्म एका अघोरी मूर्तावर कश्यप ऋषी व त्याची पत्नी प्रीती यांच्या पोटी झाला. ऋषीपुत्र असल्याने तो अत्यंत तेजस्वी आणि बलवान होता. कुमार वयात होताच त्याने आपल्या वडिलांना गुरु मानून गंगेच्या काठी शिवशंकराची घोर तपश्चर्या सुरू केली. ओम नमः शिवाय. 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 असे दिवसामागून दिवस वर्षामागून वर्ष निघून गेली. कालपुष्ट एकाच जागेवर उभा राहून शिवशंकराची अघोर तपश्चर्या करत होता. ओम नमः शिवाय. 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 कालपुष्टाच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द कैलासावर असला आणि त्याच वेळी शिवशंकराच्या आधाराने असलेली पार्वतीने कालपुष्टात दर्शन देण्याचा आग्रह केला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो ना, आपला फक्त आपली बरोबर सेवा करता आपण ते दर्शन दिले पाहिजे. अगं पार्वती, तो एक ऋषीपुत्र असला तरी त्याचा जन्म एका अघोरी मूर्तावर झाला आहे. जर का आपण त्याला दर्शन दिलं तर तो त्रैलोक्यात हाहाकार वाजवे. ते काही असू दे, जर तुम्ही त्यांना दर्शन देणार नसाल तर या आशेने माझी प्लॅन कॅब करते. अगं पार्वती, असा हट्ट करू नकोस. पार्वती, जो स्त्रीच्या आज्ञेचे पालन करतो त्याचा सर्वनाश होतो. ठीक आहे पार्वती, तू म्हणत असशील तर आपण त्याला दर्शन देऊ. ठीक आहे, त्याला तर
प्रसन्न झालो आहे. तू एवढी मोठी तपश्चर्या करत आहेस, तुला कोणता वर हवा आहे? कश्यपऋषी कालपृष्ठाचा आपणास सादर करा. माझी भक्ती आपला चिंतन आपल्या आपण सर्व जाणतच आहात. मी एक शिक्षक आहे. मी आपली भक्ती कोणताही रोज पाहण्यासाठी केली नाही, परंतु प्रभू जर का माझ्या भक्तीवर आपण प्रसन्न झाला असाल आणि संतुष्ट झाला असाल तर प्रभू मला आवाज दान द्या. या लोकच्या मध्ये ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचा तात्काळ भस्म होईल. हे काळकृष्णा, तुझी भक्ती पाहून मी तुझ्या प्रसन्न झालोय आणि तुला वरदान देत आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का या वराचा तू दुरुपयोग केलास तर यातच तुझा अंत आहे. तथा भोलेनाथ, आपण तर नावाप्रमाणे भोले निघाला. भोलेनाथ शंभो, आपण दिलेला वरदानामुळे या विश्वामध्ये शंभो, आपण दिलेल्या वरदानामुळे या विश्वामध्ये माझी शक्ती द्विगुणित झाली आहे. शंभो, आपल्या वरदानामुळे मी या विश्वामध्ये अजिंक्य झालो आहे. अजिंक्य एवढेच नाही शंभो, आपण दिलेला महाशक्तिशाली वरदानामुळे या विश्वाचा सम्राट होण्यास मला 3 मात्रही विलंब
उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला वैष्णवाचा देवयाची डोळा पाहिला वैष्णवाचा देवयाची डोळा पाहिला चंद्रभागे उभा राहिला चंद्रभागे सावली दरी रसिक प्रेक्षकांच्या मनापासून चांगले बक्षीस रसिक हो कैलासवासी कुमार किरण गगवे यांच्या स्मरणार्थ कुमार गणेश प्रतिमे गगवे आणि कुमारी दुर्वा रंग गगवे यांच्याकडून 205 रुपयाचं बक्षीस आणलं आहे. त्याचप्रमाणे मंदार गगवे अनुज कडू डीजे सावंत यासाठी 110 रुपयाचं बक्षीस आणलं आहे. धन्यवाद रसिक हो. नारायण नारायण तीन ताल पाताल या पृथ्वीवरती भ्रमण केले परंतु त्याचे साधन मिळाले नाही आणि बलिविनायक नाथाच्या मनाला शांती देखील नाही. नारायण नारायण अरे हो त्या कालकृष्ण दैत्याला भगवान शंकराने वर दिलाय. त्या वरावर तो नक्कीच उन्मत्त झाला असेल. आपल्याला तेथेच काहीतरी कलेचे साधन मिळेल. नारायण नारायण अरे कालकृष्णा जावे नारदा या आमच्या नगरीमध्ये आपलं स्वागत आहे म्हटलं. नारायण नारायण नारदा आपल्या आगमनाने आम्ही 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 कसं धन्य धन्य झालो नारदा. नारायण नारायण नारदा आमच्या नगरी कोणता कोणता शुभ समाचार घेऊन आला म्हणावं. नारायण नारायण अरे कालकृष्णा तू इतक्या आनंदाचं कारण तरी कोणतं. नारायण नारायण अरे आनंद आज तर मी आनंदी आनंदात आहे आणि माझ्या प्राणमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे. हे नारदा याचे कारण एकच शंभर
त्या शंभोची कठोर अशी साधना केली नारदा, कठोर अशी साधना केली आणि त्या साधनेचे फळ त्या शंभोने मला आज दिले. नारायण नारायण. नारदा, शिवशंभोने प्रसन्न होऊन मला असे महाशक्तिशाली वरदान दिले की या त्रैलोक्यामध्ये मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल, नारदा, अरे त्याचा तात्काळ नारायण नारायण. अरे कालकृष्णा. नारदा, नाही नाही, कालभ्रष्ट नाही. यश शनी, यश शिवशंभोने मला वरदान दिले. त्या क्षणापासून हा कालभ्रष्ट या त्रैलोक्यामध्ये भस्मासुर या नावाने अरे कालकृष्णा. अरे हो, मी काय सांगतोय, तुला त्या देवानं वर दिला, पण त्या देवांवरती विश्वास ठेवणं बरं नव्हे कालकृष्णा. नारायण नारायण. हे नारदा, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आणि तुझ्या म्हणण्याचा अर्थ मला मुळीच समजला नाही. नारदा, नारायण नारायण. अरे कालकृष्णा, तुला त्या देवानं वर दिला खरा, परंतु तो खरा की खोटा याची प्रसिद्धी नको का पाहायला. नारायण नारायण. नारदा, शंभोने दिलेले वरदान खरे की खोटे हेच पाहिजे असेल तर मग नारदा विलंब कशाला. अरे या क्षणी मी हा माझा हात तुझ्या नारायण. अरे कालकृष्णा, माझ्या मस्तकावर हात ठेवून तुला काय मिळणार. आता मोरा या चिपड्या हे घेऊन तू काय करणार. म्हणून सांगतो, असा जा आणि त्या शंकराच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा भस्म कर. म्हणजे त्याचा तो कैलास पर्वत आणि त्याची ती रूपवान पार्वती देखील तुलाच मिळेल. नारायण नारायण. नारदा, सुंदर सुंदर कल्पना आहे आपली. कैलासावर शिवशंभो आणि त्या शंभोच्या मस्तकी हात ठेवतात. शंभोचा भस्म होईल आणि तो शंभोचा कैलास पर्वत माझा होईल. मी त्या कैलासाचा राजा होईल. नारदा, राजा होईल. नारदा, सुंदर अतिश्रेष्ठ कल्पना आहे आपली. असाच त्या शंकराच्या कैलासावर आक्रमण करून शंकराच्या मस्तकी हात ठेवून शंकराचा भस्म भस्मासूर गेला भगवान शंकराकडे, आपण यांच्या मागोमाग जाऊ. नारायण नारायण. सदैव ही ओटी माझ्या, हे नाम तुझे लाभते. सदैव ही ओटी माझ्या, हे नाम तुझे लाभते. दिली गोड फुलवाणी गुण तुझे गाऊ दे.
कैलास शिखरी तो त्रिपुरारी उमापती बैसला हो माझा शिवशंकर बोला हो माझा शिवशंकर बोला हो माझा शिवशंकर बोला धन्यवाद मंदार बडबे आणि हरीश कडू डीजे साऊंड या कैलास पर्वतावरती आपलं स्वागत आहे. नारायण नारायण महादेवा, मी एवढ्याच कारणासाठी आलोय की त्या भस्मासूर दैत्याला आपण वर दिला. त्या वरावर तो उन्मत्त होऊन साऱ्या पृथ्वीवरती हाहाकार माजवत आहे. तरी तो सर्वप्रथम आपल्यावरती चाल करून देत आहे. तरी आपण सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. आपण दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे. नारायण नारायण. येतोच मी. सुंदर, अति सुंदर. वा, हाच तो शिवशंभोचा कैलास पर्वत. आणि हेच ते कैलासावर विराजमान शंभो. ज्या भक्ताला आपण वरदान दिले तोच आपला भक्त भस्मासूर. शंभो, भस्मासूर. आपण दिलेल्या वदाची आज मला प्रचिती घ्यायची आहे आणि त्यासाठी आज मी या कैलासावर आक्रमण. शंभो, आपण दिलेल्या वराची प्रचिती म्हणून आज सर्वप्रथम तुमच्या ठेवत आहे. शंभो, माझ्या स्वराने उन्मत्त झालास
बुद्धी हे नंदीराज शंभर आपल्या रक्षणासाठी ऐकलो. नंदी, येऊ द्या. बॅटरीवालं अशा तऱ्हेनं शिवशंकराने आपल्या वाड्यात असलेल्या नंदीस बोलावून घेतले. शंभो शंभो रांडे शंभर महानच नाही नंदी दोघेही माझ्या युद्धातून हार खाऊन पळून गेला हा शंभरचा काही जास्त माझा झाला शंभर या कैलासाचा हा भस्मासूर राजा झाला शंभरचा कैलास तर माझा झाला तुझ्या शंभरचा पार्वतीचा शोध घेतला पाहिजे पार्वती कोठे लपून बसणार या भस्मासुराच्या तावडीतून आलोच तुझ्या शोधासाठी. धन्यवाद रसिक हो. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी आपल्या सोमेश्वर देवस्थानाचे पुजारी अमरदादा लिंगायत गुलाब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं योगदान आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रशांत कडू सोनाली कडू यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं असं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे यज्ञेश संतोष कडू यांच्याकडून सुद्धा खास करून नंदीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. माझ्याच वरानं उन्मत्ता झालेला हा काळ पुष्कर नेमका कसा थांबवावा यावरती आपणच काहीतरी मार्ग सुचवावा. भोलेनाथ आपण नावाप्रमाणेच बोलूयात. एखाद्याने आपल्याकडे वर मागावा आणि तो त्याला देऊन टाकावा. भोलेनाथ आता यातून आपणच काहीतरी उपाय करतो. ब्रह्मदेव माझ्या मनात असताना देखील या पार्वतीच्या हट्टापायी तो वर मला त्या कालपुष्टाला द्यावा लागला आणि तो कालपुष्ट या पृथ्वीवर हाहाकार माजवत आहे. नारायण नारायण देवांच्या दास
भस्मासुराच्या पुढे देव हारले, भस्मासुराच्या पुढे देव हारले. भस्मासुराच्या पुढे देव हारले, भस्मासुराच्या पुढे देव हारले. आपण सारे चिंताग्रस्त का बरं दिसत आहात? आपणच काहीतरी मार्ग काढावा. नारायण नारायण, यावर पार्वती पुत्र गणेशच मार्ग काढतील. महादेवा, आपण आपल्या बालकास बोलावून घ्या, येतोच मी. नारायण नारायण. पिंड मातीचा घडला, शुभम दयाला तुला माहिती मोठेपणा का? घडला. पिंड मातीचा घडला, दयाला मोठेपणा घडला. या स्वार्थी दुनियेचा हो, या स्वार्थी दुनियेचा भोग नाही कुणा कळला. गळा पापाचा भरला हो, पिंड मातीचा घडला, मोठेपणा घडला. पिंड मातीचा घडला, मोठेपणा घडला. जलस्वामी दुनियेचा हो, जलस्वामी दुनियेचा नाही कुणा कळला. गळा पापाचा भरला हो, पिंड मातीचा घडला, दयाला मोठेपणा घडला. पिंड मातीचा घडला, दयाला मोठेपणा घडला. मुलीवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बाल राजाला बोलवू. ठीक आहे ब्रह्मदेव, मी बाळ गणेशाला बोलावून घेतो. बाळ गणेश, वंदन माझे गौरी नंदना हो, वंदन माझे गौरी नंदना. धावत यावे पूजक वदना, धावत यावे पूजक वदना. वंदन माझे गौरी
हॅलो कार्ड प्रियांश भास्कर भोगरे पिताश्री माझे स्मरण करून का बरं बोलावून घेतलं? पिताश्री तुमची भेट मी जाणू नाही, काळजी करू नका. माझ्याच आदेशाने देवादिदेव तो कालपुष्टाचा संहार करतील. तुम्ही निर्धास्त राहा पिताश्री, तुम्ही निर्धास्त राहा.